विचारात्मक आणि विकारात्मक अशा दोन मनाच्या बाजू काल आपण ऐकल्या. सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये विचार प्रबल असल्यामुळं त्या विचारांच्या आधिक्याने साधू पुरुषांच्या ठिकाणची विकारात्मक बाजू मनाची दडपून जाते. हे आपण एका दृष्टांताने काल ऐकलं. म्हणून सत्पुरुषांचे विचार हे प्रभावी का ठरतात, ते गोचर का होतात? कारण सत्पुरुषांच्या विचारांच्या पाठीमागचं जे आचरण आहे, जे आपण काल ऐकलं, विचार आणि आचरण या दोन्ही गोष्टी साधू पुरुषांच्या जीवनात साध्य होत असल्या कारणानं विकारात्मक मनाची त्यांची बाजू ही दडपून जाते कशी, याचा विचार आपण केला. या साधू पुरुषांच्या ठिकाणी प्रेम, शांती, भूतदया, जगाचं कल्याण करण्याची इच्छा, असं सत्पुरुषांचं आचरण आपल्याला पाहायला मिळतं. परंतु आपण हे समजून घेतलं पाहिजे की काही विचार असे असतात की ते आपल्याच पासून उत्पन्न होऊन आपल्यालाच महत्त्वाचे वाटत असतात. आणि हे विचार अशा स्वरूपाचे असतात की ते दुसऱ्याला सांगणे तर दूरच, पण आपली उदार बुद्धी नसली आपण ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. मग हे विचार आपल्याच पासून उत्पन्न होऊन आपल्यालाच महत्त्वाचे वाटतात. याचं कारण काय? तर याचा आपण असा विचार केला पाहिजे की जे विचार आपल्याजवळ पूर्वी नसून कुठून तरी ते आपल्याजवळ येत असतात, जे आपल्याला उच्च वाटतात, ज्याच्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व वाटतं, मग ते कुठून येतात त्याला नाव वेगवेगळे असतील. कोणी म्हणतं ईश्वराच्या अनुग्रहाने उत्पन्न होतात, कोणी म्हणतात अदृश्य महात्म्याकडून आपल्याला ते मिळतात, काही जणांना ते ग्रंथातून प्राप्त होतात. काही असो, विचार कोणत्या तरी अदृश्य सूक्ष्म तत्वापासून मिळत असतात, ही गोष्ट खरी. सृष्टीतल्या अनुभवापासूनही काही जणांना विचार मिळतात. मी दयावान व्हावं, मला काही नाही मिळालं तरी हरकत नाही, पण लोकांचं कल्याण व्हावं, ह्या ज्या विचार पद्धती आहेत, या सृष्टी नियमाला अनुसरून शक्य नाहीत, त्या कुठून तरी प्राप्त होतात. आलोट प्रेम आईबापांच्या प्रेमापेक्षा जास्त असतं, म्हणून हे विचार अदृश्य सूक्ष्म तत्वातून येतात, ही गोष्ट खरी आहे. या विचारालाच अंतस्फूर्ती असं एक नाव आहे. म्हणून ही अंतस्फूर्ती जितकी अधिक असते तितका तो मनुष्य जगात चांगला समजला जातो.